नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मिरच्या. मिरच्यांपासून हा जबरदस्त पदार्थ बनतोय, नक्कीच पहा तुम्ही. तर काय मिरच्यांपासून बनवणार आहे? तर मिरच्यांपासून मी बनवणार आहे मिरच्यांच्या कात्र्या. ह्या मिरच्यांच्या कात्र्या तुम्ही एकदा खाल्ल्या ना, तोंडाला चव तर येणारच. एकदा खा आणि एकदा बनवा आणि महिन्यावर ठेवा. अशा ह्या मिरच्यांच्या कात्र्या आहेत. तर आता मी मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून घेतल्या त्या स्वच्छ आणि आता चिरून पण घेणार आहे पहा. अशा पद्धतीने चिरणार आहे पहा. कात्र्या बनवणार आहे, गोल 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 असे भेंडी चिरतो ना, त्या पद्धतीने चिरणार आहे आणि त्याचं बनवणार आहे पदार्थ. कमी सामग्रीत पण चटपटीत होणार आहे मात्र नक्की. तर व्हिडिओ पहा, छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही. त्याच्यामुळं नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण. ह्या मिरच्यांच्या कात्र्या खरंच तोंडाला चव येते. तर पहा, आता पुढे मिरच्या आता कापून अशा पद्धतीनेच कापायच्या. पण भेंडी कापतो त्याच पद्धतीने मिरच्या कापायच्या. भेंडीला वापर करतो ना त्याच पद्धतीने मिरच्या करून. सर्व झालेल्या आहेत माझ्या कापून. आता मी हे बघा ह्या पद्धतीने कापलेल्या आहेत, पाहिलं का तुम्ही? भेंडीसारख्याच, पण त्याला कात्र्या म्हणते मी. आणि कात्र्या नाव आहे, त्या रेसिपीचंच नाव आहे कात्र्या, मिरच्यांच्या कात्र्या म्हणून. तर पहा, अगदी तोंडाला पाणी सुटणाऱ्या, भूक नसली तरी जेवायला बसाल अशा मिरच्यांच्या कात्र्या. तर इथे लसूण भरपूर सारा 2 कांड्या घेतलेल्या आहेत मी आणि वाटून घेणार आहे जाडसर असा. त्याला मिरच्यांना म्हणजे असं टेचायला नाही लागत, वाटायला लागतं. म्हणून जी रेसिपी आहे त्याच पद्धतीने दाखवते तुम्हाला. मिरच्या आणि लसूण आणि हे बघा, लसूण आणि जिरं एकत्र वाटून ठेवलेले आहे बाजूला. आता पुढे पहा काय होते. एक लिंबू घ्यायचं आणि त्याला आडवं कापून घ्यायचं. हे पहा, त्याच्यातलं बी काढायचं बाहेर. बी ठेवायचं नाही, नाहीतर आपल्या रेसिपी कडू होती त्याच्यात बी पडलं तर. म्हणून बी काढून टाकायचं. हे बघा, आता हे पण बाजूला ठेवते मी. आणि पुढे आता पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात एक पळीभर तेल ओतणार आहे मी. हे बघा, एवढं तेल पुरेसं आहे आपल्या रेसिपीला मैत्रिणींनो. आपल्याला मिरची फ्राय नाही करायची, मिरच्यांच्या कात्र्या बनवून त्याची रेसिपी बनते. नावच आहे त्याचं मिरच्यांच्या कात्र्या. जिरं मोहरी टाकून फुलून द्यायचं छान. लसूण आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकलं त्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर पण दिली टाकून. कोथिंबीर बी परतायची जराशी, त्याच्यावर स्वाद छान येतो कोथिंबीरीचा पण त्याच्यात. आणि ह्या कात्र्या त्याच्यात ओतून. हे पहा, मिरच्यांच्या कात्र्या कशा ओतून दिलेल्या आहेत मी. ह्याच्यात मी बिलकुल तिखट वापरणार नाही, काहीच नाही वापरणार. पण नक्की ह्या मिरच्यांच्या कात्र्या बनवून पहा एकदा. हलवायचं सारखं, पण कमी करायचा गॅस, जास्त करायचा, त्या पद्धतीने हलवायचं. मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून दिलं. थोडा वेळ अशाच ठेवायच्या होत्या, म्हणून मी हलवल्या नाही.
आता हे मसाला उरलेला आहे ना इकडे तिकडे, तो पण टाकून देते. ह्याला मसाला पण कमी लागतो मैत्रिणी. आता हे लिंबू पिळायचे आपल्याला. दोन्ही लिंबू मी पिळलेले आहेत. रस एकदम मस्त निघालेला आहे भरपूर. तर हे तव्यावरच का हे करायचं, लिंबू का तव्यावर टाकायचं. आपण ज्या ठिकाणी टाकलेली आहे मिरच्या त्याच ठिकाणी लिंबू टाकायचं का की त्याच्यात स्वाद गेला पाहिजे. त्या मिरच्यांमध्ये मसाला फार कमी आहे, नुसतं लसूण आणि जिरं टाकलेलं आहे, काहीच नाही दुसरं. छान हलवून घ्यायचं. मैत्रिणी हलवल्यावर तरच, नाही तर करपतं खाली ते. आणि एवढी चटपटीत होणार. आता थोड्या मी दम त्याला हवा हे देणारे, दम देणारे म्हणतात ना, दम बिना पाणी घालता मिरच्यांच्या कात्र्या कशा बनतात पहा. आणि ह्याला झाकण मात्र घट्ट ठेवायचं, उघडं असं राहिलं नाही पाहिजे. हे बघा छान वाफ धरलेली आहे आणि मिरच्या आपल्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. तर एक पळीभर अशा 2 पळ्या मी दाण्यांचा कूट पण टाकते, म्हणजे त्याला चव आणखीन खमंगपणा येईल. का की आपण लिंबू टाकलेलं आहे आणि मेन गोष्ट लसूण आणि जिरं, ह्याला खूप चव आहे. त्याच्यामुळे हे टाकल्यामुळं त्या मिरच्यांना चव भारी येते, म्हणून पहिलंच टाकलेलं आहे. आणि आता मी टाकलेलं आहे थोडंसं चमचाभर, 1.5 चमचा दाण्याचा कूट. दाण्याचा कूट कशासाठी टाकला, चव छान येते आणि रेसिपी छान लागते, म्हणजे अशी टेस्ट भरपूर येते त्याला. तर पहा आता मी काढून पाहते आणि आपली जवळजवळ झालेलीच आहे. हे बघा मस्त अशी झालेली आहे. आणि आता मी काढून पण दाखवते पहा. हे बघा आता काढली मस्त आणि चमचमीत झणझणीत अशी मिरच्यांची कात्र्या म्हटलं ना तरी चालेल, मिरच्यांच्या कात्र्या. तर अशा ह्या मिरच्यांच्या कात्र्या मैत्रिणी आवडल्या तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाहा. किती सुंदर दिसतात पहा बरं. तर चला बाय, परत भेटूया.